वणी तालुक्यातील मोहदा परिसरातून सुरू असलेली गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक आता खुलेआम सुरू असून या संपूर्ण प्रकारामागे नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नियमांना केराची टोपली दाखवत काही ट्रान्सपोर्टधारक सर्रास 30 टन पासिंग असलेल्या ट्रकमध्ये तब्बल 45 टनापर्यंत गिट्टी भरून मोहदा ते घुग्गुस मार्गावर वाहतूक करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते लाखो रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अक्षरशः खचत चालले आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडू लागले असून वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहे। मात्र याकडे आरटीओ विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे। ओव्हरलोड वाहनांवर कारवाईसाठी असलेले आरटीओचे भरारी पथक प्रत्यक्षात रस्त्यावर दिसतच नसल्याची चर्चा आहे। भरारी पथक फक्त कागदावर आणि कारवाई शून्य अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। दिवस रात्र ओव्हरलोड ट्रक धावत असतानाही एकही मोठी कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे। मोहदा येथील काही ट्रान्सपोर्टधारक इतके मुजोर झाले आहेत की नियमांची उघडपणे पायमल्ली करून प्रशासनालाच आवाहन देत आहे। 30 टन क्षमतेच्या वाहनात 45 टन गिट्टी भरून वाहतूक होत असताना आरटीओ अधिकारी नेमके डोळेझाक का करत आहे असा सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मोहदा ते घुग्गुस मार्गावर धावणाऱ्या अनेक ट्रकांकडे ना वजन नियंत्रणाची भीती ना कारवाईची चिंता। यामुळे यवतमाळ आणि चंद्रपूर आरटीओच्या मेहरबानीनेच हा ओव्हरलोडचा खेळ सुरू आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे। ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते उखडत आहे, अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे। शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अशा बेजबाबदार वाहतुकीमुळे अक्षरशः पाण्यात जात असल्याचे चित्र आहे। मोहदा परिसरातील नागरिकांनी आता संताप व्यक्त करत संबंधित ट्रान्सपोर्टधारकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच मोहदा ते घुग्गुस मार्गावर विशेष तपासणी मोहीम राबवून ओव्हरलोड वाहनांवर मोठी दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। ओव्हरलोडच्या या काळ्या खेळावर आरटीओ कारवाई करणार की सेटिंगमुळे पुन्हा ढोळेजाग होणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे।